नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या रूममध्ये एकटीच असते. तितक्यात सावरी येते आणि विचारते, वहिनी यावं का आम्ही? त्यावर नित्या लाजूनच म्हणते की अगं ये ना, यात काय विचारायचं. सावरी म्हणते की अहो, चुकामधून शिकला नाही तो माणूस कसला, म्हणून विचारून येते. नित्या म्हणते की अगं एकटीच आहे मी, ये. सावरी म्हणते की म्हणजे दाद्या इथं असताना मी विचारूनच यायला पाहिजे बरोबर ना? नित्य खूप लाजते. सावरी म्हणते की बरं ते जाऊ देत, राजावाडीच्या देवीला जायचं आहे, आवरा पटकनी. नित्य विचारते की हे कधी ठरलं? सावरी म्हणते अहो आत्ताच ठरलं, आवरा पटकनी. नित्य येते असं म्हणते आणि सावरी तिथून निघून जाते. नित्य मनाशीच म्हणते की खऱ्या अर्थाने लग्नानंतर हे देवीचं दर्शन आहे, जोडीने आशीर्वाद घेऊ असं म्हणून नमस्कार करते. इकडे तात्या घराबाहेर चाललेले असतात. पाहुणे लगेचच त्यांना त्यांचा मोबाईल घेऊन येते. तात्या म्हणतात, हे काय तू अजून आवरलं नाही का? पाहुणी म्हणते, जा तुम्ही, मी काही येत नाही. तितक्यात विमल तिथं येते आणि विचारते की अहो तुम्ही अजून इथंच का? तुम्ही जाणार होते ना बाळ्याकडं? तात्या म्हणतात, अगं मी निघालोच होतो, पण ही बघ ना काय म्हणते आहे, देवदर्शनाला यायचं नाही असं म्हणतीये. विमल म्हणते की काय गं पाहुणे, देवदर्शनाला सगळ्यांनी जायचं ठरलं होतं ना? पाहुणी म्हणते की आई, आपल्या कुलदैवतीच्या दर्शनाला मी आणि राजनं जोडीनं जायचं ठरलं होतं, पण आता असं तर काही होत नाही आहे आणि राज आणि नित्या तिथं देवदर्शनाला जाणार नाही, मला नाही जमणार ते असं म्हणते. विमल म्हणते, पाहुणे आता हे स्वीकारायला नको का? त्यावर पाहुणी म्हणते की बरोबर आहे, पण मला जरा वेळ लागेल. ज्याच्यावर लहानपणापासून प्रेम केलं, ज्याच्यासोबत आयुष्यभर संसार काढायचं स्वप्न केलं आणि तोच आता दुसऱ्या कोणाचा होतोय, हे काही माझ्याच्याने बघवत नाही. तात्या म्हणतात की पोरी, कळतंय की मला तुला काय वाटत असेल, पण तू नाही आली तर कसं दिसेल ते? नाहीतर तू एक काम कर, बाहेरच थांब, आतमध्ये येऊ नको, पण सोबत चल. पाहुणी म्हणते, मला कळतंय तात्या तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण मला आग्रह करू नका. ती विमलला म्हणते की आई तुम्ही तरी मला समजून घ्या ना. तात्या म्हणतात, ठीक आहे, तुला नाही यायचं ना, नको येऊ. विमल पाहुणीला जवळ घेऊन म्हणते की बाई माझी, तुझी खरी गुन्हेगार तर मी आहे, पण कोणत्या तोंडाने तुझी माफी मागू? अगं पण हे सगळं, पण देवीच्या इच्छेपुढं पुढं काही कोणाचं चाललंय का कधी, सांग ना. विमल लगेचच म्हणते की बरं ठीक आहे, तुला नाही यायचं ना तर नको येऊ, पण आम्हाला यायला उशीर होईल, तू जेवून घे बरं का. पाहुणी लगेचच तिथून निघून जाते. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी राजमाला म्हणते की राजमा, तू एवढा नित्याला फोन लावला, उत्कृष्ट अभिनय करून तिला तू इथं बोलवलं, पण तरीसुद्धा ती इथं आली नाही गं, का असं झालं असेल? राजमा चिडूनच म्हणते, मी म्हणलं होतं ना तुम्हाला की ती नाही येणार इथं, तिला कशाला माझ्या जीवाची काळजी वाटेल. शालिनी म्हणते की बरोबर आहे, तिला नाही तुझ्या जीवाची काळजी, पण तुला वाटते का तिच्या जीवाची काळजी? राजमा चिडूनच म्हणते, झालं का परत तुमचं सुरू? ये र माझ्या मागल्या, मी तर तुमच्याच समोर होते, माझा फोन पण तुमच्याकडे होता, मग आता मला तरी काय माहिती ती का नाही आली? तुम्ही असं ना दरवेळेस माझ्यावरती असा संशय घेता. शालिनी म्हणते की माझा जर तुझ्यावरती खरंच संशय असता ना, तर आत्तापर्यंत तुला सोलून काढली असती. राजमा म्हणते की नित्या काही तुमच्या हाताला घावणार नाही, तिचं नाद सोडून द्या. दरवेळेस तुम्ही तिच्यावरती काहीतरी करता आणि दरवेळेस तोंडावर पडता. हे बघून शालिनीला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. इकडे आदिराज घरामध्ये चक्रा मारत असतो. विमल तितक्यात येते आणि म्हणते की अरे राज, आवरलं की नाही? तितक्यात आदिराज म्हणतो की हे काय, नित्या मॅडम आवरतायत ना, आणि नित्या मॅडम असे हा आवाज देऊ लागतो. तितक्यात पाहुणी येते आणि म्हणते की अरे आवरू दे ना तिला, कशाला आवाज देतो आहे? आता तुम्ही दोघं जोडीनं देवीच्या दर्शनाला जाणार म्हटल्यानंतर तिला जरा नटायला नको का? तिला नटू दे की जरा नवरीसारखं. अख्खं गाव बघणार आहे तुम्हाला, तर घेऊ दे तिला तिचा वेळ. आणि 5 मिनिट उशीर झाला म्हणून काय गाडी लगेच पळून जाणार आहे का? विमल बरोबर आहे असं म्हणते आणि आता आमचे हे कुठे राहिले असं विचारते. तर आदिराज म्हणतो की तात्या बाळूच्या घरी आहेत, गाडी घेऊनच येतील ते. विमल बरं चालतंय असं म्हणते आणि आम्हाला विचारते की आम्हा व्यवस्थित सगळं घेतलंय ना? आम्हा म्हणते की तेच बघत असते की. आदिराज पुन्हा नित्या मॅडम असं ओरडू लागतो. सावरी धावतच येते आणि म्हणते की दाद्या, काय रे, कशाला ओरडतोयस, आवरू दे की त्यांना. आदिराज म्हणतो की ए तू गप. सावरी म्हणते की ए तू गप, आणि तू गप असं दोघेही करून भांडू लागतात. तितक्यात विमल ए गप्प बसा असं म्हणून दोघांनाही ओरडते. इकडे रेस्ट हाऊसवरती सोमा धावतच शालिनीकडे येतो आणि मॅडम साहेब, आपली माणसं नित्याच्या म्हणजे त्या आदिराजच्या घराजवळ पोहोचलेली आहेत
आणि ठरल्याप्रमाणे आपलं सर्व काम होणार आहे असं म्हणतो. शालिनी म्हणते की त्यांना त्या आदिराजपासून जरा सावध राहायला सांग आणि तू सतत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. हे ऐकून राजमाला खूप धक्का बसलेला असतो. इकडे नित्या आवराआवरी करत असते आणि 2 गुंड चोर पावलांनी तिच्या खिडक्याजवळ येतात. आदिराज दरवाजा ठोठावतो आणि नित्या मॅडम आवरा की पटकन, खोळंबले आहेत सर्व असं म्हणतो. नित्या हो हो असं बोलते. आले 2 मिनिट असं म्हणते. आदिराज बरं या असं म्हणतो. आदिराज सर्वांना सांगतो की फक्त 2 मिनिटात येत आहेत त्या. विमल म्हणते की येऊ दे त्यांना, केव्हा यायचं आहे तेव्हा. तुझ्या लग्नानंतर पहिल्यांदा देवदर्शनाला चालतोय ना आपण, मग येऊ दे त्यांना सावकाश. आणि असंही बायकांना हौस असते ना नटायची. सावरी लगेचच म्हणते दाद्या, लग्नानंतर जर बायकांना आवरायला वेळ लागत असेल ना तर काय करायचं नाही हे तात्यांना विचारून घेतो. आयडीने सवय लावलेली आहे तशी त्यांना. विमल लगेच म्हणते ए कार्टे, तू काय आता आमची मापं काढायला लागली आहेस का? आदिराज हसूनच म्हणतो की आयडे बरोबरच बोलती ना ती. आदिराज म्हणतो की काय गं सावरे, तू उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तुझा नवरा पण तुला असंच बोलणार आहे का? आणि असं करून ते दोघंही पुन्हा भांडू लागतात. विमल चिडून म्हणते की आता गप्प बसताय का? इकडे शालिनी फोनवरती वा 1 नंबर असं म्हणत असते. राजमा विचारते की काय डाव टाकणार आहे तुम्ही नित्यावरती? शालिनी म्हणते मी नाही, मी कुठलाच डाव टाकणार नाही. जे काही घडवते ते देवी आई घडवते आणि नियती घडवते ना. आपण फक्त त्यांच्या मार्गाने चालायचं असतं. आपल्या हातात तर काहीच नाही असं म्हणते. तितक्यात आश्रय अगदी बरोबर असं म्हणून तिथं येतो. आपल्या हातामध्ये काही नसतं, म्हणूनच आपण नियतीला बदलायला जाऊ नये असं म्हणतो. शालिनी राजमाला खुणवते आणि जायला सांगते. राजमा निघून जाते आणि आश्रय म्हणतो नित्या गायब झाली म्हणे. शालिनी म्हणते हो का, मला तर काहीच माहीत नाही. आश्रय म्हणतो की तुझं हे वेड पांघरणं जगासमोर, माझ्यासमोर नाही. तुला कोणत्या भाषेमध्ये सांगितलं म्हणजे कळेल ग. तुला किती वेळा सांगितलं आहे की तू काहीही करायला जाऊ नकोस. गौरीचा मृत्यू तुझ्या हातून लिहिलेला होता, मात्र नित्याचा नाही. तू काहीही केलंस ना तर तुझ्याच पायावरती कुऱ्हाड पडून घेणार आहेस तू. शालिनी म्हणते अरे पण मी तिला मारणारच नाहीये, पण मरणाची भीक मागेल असे हाल करायचे आहेत मला तिचे. हे बघ, आपण नियतीला बदलू शकत नाही, पण नियतीला वाकवू तर शकतोस ना. आश्रय म्हणतो तुला तुझा मृत्यू इतका प्रिय असेल असं वाटलं नव्हतं. शालिनी घाबरूनच म्हणते की काय म्हणतोयस तू? आश्रय म्हणतो की तुझे हे काही करायला निघाली आहेस ना त्यामुळे 3 महिन्यानंतरचा मृत्यू 3 दिवसानंतर आणून ठेवणार आहेस तू. आता तू ठरव तुला काय करायचे ते. हे ऐकून शालिनीला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. इकडे नित्या आवरत असते आणि दोन्हीही गुंड रूममध्ये प्रवेश करतात. नित्या आरशासमोर असते आणि त्या दोघांनाही आरशातून बघते. ती काही ओरडणार तितक्यात एक गुंड तिच्या तोंडाला रुमाल लावतो आणि तिला बेशुद्ध करतो. इकडे सर्वजण नित्याची वाट बघत असतात. आदिराज म्हणतो 2 मिनिट म्हणून अर्धा तास झाला, अजून कशा नित्या मॅडम आल्या नाहीत? इकडे शालिनी घाईघाईने सोमाला फोन लावते आणि म्हणते की सोमा नित्याला सोड. सोमा म्हणतो अहो इतकी मेहनत करून तिला पकडलं आणि आता असं कसं काय? त्यानंतर शालिनी म्हणते की सांगितलं तेवढं कर, तिला पटकनी सोड. सोमा लगेचच त्या गुंडांना फोन लावतो आणि म्हणतो असाल तसे तिथून निघून या, प्लॅन कॅन्सल झालेला आहे. ते दोन्ही गुंड एकमेकांना म्हणतात की ए चल सोडून दे त्यांना, सोडून दे. इतक्यात आदिराज म्हणतो की मीच बाहेर काढतो तुझ्या सुनेला आता असं म्हणून दरवाजाजवळ येतो. आदिराज दरवाजा वाजवतो पण कोणीही उघडत नाही आणि तो जोरातच दरवाजा उघडतो तर नित्या त्याला खिडकीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये बसलेली दिसते. ते पाहून तो जोरातच तिला नित्या मॅडम असा आवाज देतो. सर्वजण हा आवाज ऐकून घाबरून निघून पळत येतात. सर्वजण हा आवाज ऐकून धावतच येतात. आदिराज तिला उचलून बेडवरती ठेवतो आणि सर्वजण तिथं येतात. काय झालं यांना, अशा काय या निपचित पडल्या आहेत असं विमल बोलते. सर्वजण घाबरलेले असतात. विमल म्हणते पाणी घे, पाणी टाक त्यांच्या तोंडावरती. त्या शुद्धीवर येते. आम्मा म्हणते आली व शुद्धीवर आली. विमल म्हणते मॅडम काय झालं, अशी कशी चक्कर आली तुम्हाला? त्याच विचारतो सकाळपासून काही खाल्लं नाही का? नित्या म्हणते की खाल्लं पण ॲसिडिटी झाली असेल, सकाळपासून गरगरतच होतो जराशी. त्यावर विमल काळजीनेच म्हणते बाबा आता नको आपण जाऊयात देवीला, मॅडम तुम्ही आराम करा. धीरजही म्हणतो की तुमची तब्येत बरी नाही ना, आपण नंतर कधीतरी जाऊ. नित्या म्हणते की एवढं काहीही झालेलं नाही आदिराज, आपलं जायचं ठरलं आहे ना तर आपण जाऊयात राजावाडीला. सावरी म्हणते की बघा हा, नाही तर परत त्रास व्हायचा तुम्हाला. नित्या नाही असं म्हणते. आपण सर्वजण जाऊया असं नित्या म्हणते. आदिराज म्हणतो ठीक आहे, तर मी तात्यांना गाडी इकडेच आणायला लावतो असं म्हणून तो निघून जातो. सर्वजण निघून जातात आणि आम्हा नित्याला विचारते की हे पित्त नसतंय, दुसरंच काहीतरी असतंय. त्यावर नित्या म्हणते की हे शालिनीचं कारस्थान आहे, तिने माणसं पाठवली होती, पण देवी आईचा आशीर्वाद आहे माझ्या पाठी आणि तेच माझं बळ आहे आणि या शालिनीला तर मी धडा शिकवणारच असं म्हणते. इकडे सर्वजण देवीचे दर्शन घेऊन आलेले असतात. विमल आम्हाला म्हणते
की आज तुमच्यामुळे देवीचं दर्शन घडलं बरं का. म्हणते माझ्यामुळं कसलं हो, तिने सांगावा धाडला आहे म्हणून तर सगळं झालं आहे. मला म्हणते आज नव्या जोडीने दर्शन घेतलं हे खूप छान झालं. सावरी म्हणते की पण त्या पाहुणीने उगा आडमुठेपणा केला ना, आलीच नाही ना ती. मला म्हणते जाऊ दे ना गं, तिच्यापाशी. इतक्यात नित्या विचार करत असते. आदिराज तिला विचारतो की तुम्ही कसला विचार करताय. नित्या म्हणते माहीत नाही, देवी आई कसल्या तरी संकटाचा संकेत देत होती, पण कशाचा हे माहीत नाही. सगळेजण आश्चर्यचकित होऊ लागतात. आदिराज म्हणते की इतकं सगळं चांगलं होत आहे आणि तुम्ही आपला हा विचार करताय का, असं काहीही होणार नाही, विचार करू नका असा. तात्या लगेचच म्हणतात की आदिराज बघ सुनेला सासूचा वारा लागला की. विमल लगेचच म्हणते की ओ माझ्यावरती काही घसरू नका तुम्ही, आणि सर्वजण हसू लागतात. विमल सावरीला प्रसाद देते. तितकेत एक बाई येऊन नित्याला धडकते आणि तिच्या हातातील पूजेची थाळी खाली पडते. सर्वजण आश्चर्यचकित होतात. नित्या पटकनी ते थाळी उचलते आणि मनातच म्हणते की आई कसला संकेत आहे हा, कसलं संकट येणार आहे माझ्या कुटुंबावरती. जे काही संकट असेल त्याचा सामना करण्याचं बळ दे मला. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की देवदर्शन करून सर्वजण घरी आलेले असतात. घरातल्या लाईट गेलेल्या असतात. आदिराज मेणबत्ती लावायला जातो, पण तितक्यात नित्याला पायाला काहीतरी पाईप असा जाणवतो. नित्या बघते तर तो गॅसचा पाईप असतो. आदिराज मेणबत्ती पेटवणार तितक्यातच नित्या त्याच्या हातातली काडीपेटी फेकून देते. सगळ्या घरामध्ये गॅसचा वास येत असतो. नित्या पाहुणीच्या थोबाडीत मारते आणि म्हणते की आजवर मला त्रास दिला ते ठीक आहे, पण आता ही सगळी माझी माणसं आहेत. जर तू यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.